कार्डही नाही आहे, त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार. मित्रांनो, ज्या महिलांकडे राशन कार्ड नाही किंवा राशन कार्डमध्ये नाव नाही किंवा उत्पन्न लागला नाही, अशा महिलांसाठी आता एक मोठी अपडेट आली आहे. अशा महिलांना आता सेल्फ सर्टिफिकेट करून आता फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी एक सर्टिफिकेट सेल्फ सर्टिफिकेट करून उत्पन्नाच्या जागी किंवा राशन कार्डच्या जागी आपल्याला अपलोड, या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे प्रिंट काढून आपण लिहून स्कॅन करून पुन्हा नारी शक्ती दूत या ॲपमध्ये राशन कार्ड किंवा उत्पन्न दाखल्याचा जे ऑप्शन असतो तिथे अपलोड करायचं आहे. सेल्फ सर्टिफिकेशन कसे लिहायचे ते पाहू. सर्वप्रथम जे अर्जदार आहे त्याचे नाव लिहायचे संपूर्ण. त्यानंतर जर अर्जदार हा विवाहित असेल तर त्याचे पतीचे नाव येथे लिहायचे. त्यानंतर त्यांची वय, त्यानंतर त्यांचे व्यवसाय, त्यानंतर त्यांचे गाव, त्यानंतर त्यांचा जिल्हा तालुका, त्यानंतर त्यांचा जिल्हा, त्यानंतर खाली उत्पन्नांचे साधने दिले आहेत, त्यामध्ये त्यांचे कोणतेही उत्पन्न आहे ते लिहावं लागेल. त्यानंतर साईडच्या बॉक्समध्ये वार्षिक उत्पन्न 3 वर्षाचा लिहिलेला आहे, 22-23, 23-24, 24-25. तर सर्वप्रथम आपल्याला 22-23 जे त्यांचं उत्पन्न असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचं 23-24 या आर्थिक वर्षात जे उत्पन्न झालं आहे ते लिहायचे आहे. त्यानंतर त्यांचे आर्थिक वर्षात जे चालू वर्ष आहे त्यामध्ये जे उत्पन्न होणार आहे त्याची माहिती लिहायची आहे. उत्पन्नाचे जे साधने आहेत ते थोडक्यात त्यांना लिहायचे आहेत. त्यानंतर खाली आल्यावर त्यांना तिथे फोटो लावायचा ऑप्शन आहे, तिथे फोटो लावायचा आहे. त्यानंतर परत त्यांचं नाव लिहून त्यांचे पतीचे किंवा वडिलाचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक लिहायचे आहे, वय लिहायचे आहे, त्यांचा व्यवसाय लिहायचा आहे. त्यानंतर त्यांचे नाव लिहून सही करायची आहे. त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये मोबाईल नंबर लिहायचे आहे. त्यानंतर ठिकाण व दिनांक लिहून हा तुमचा फॉर्म संपूर्ण लिहून पूर्ण झालेला असेल. त्यानंतर हे लिहिलेला फॉर्म स्कॅन करून आपल्याला उत्पन्नाच्या जागी किंवा राशन कार्डच्या